तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आत्ताच काल तुम्हाला TCS या कंपनीने आपली जी एक्झाम कंडक्ट केली ती WCDची 14, 15 आणि 16 जुलै 2024ला. ठीक आहे मित्रांनो, याची तुम्हाला WCDची रिस्पॉन्स की आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा म्हणजे आत्ता अशी खळबळ आहे विद्यार्थ्यांमध्ये की कुणाला कमी स्कोर आलेला आहे, कुणाला जास्त स्कोर आला आहे, कुणाला मीडियम स्कोर आला आहे. म्हणजे एक नॉर्मली जर पाहिलं तर 100 ते 110 याच्यामध्ये नियर अबाउट म्हणजे 40 ते 50% विद्यार्थ्यांना स्कोर आलेला आहे. मग त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा जास्त स्कोर आला आहे असं म्हणण्याचं कारण आहे. ठीक आहे, पण आता मुद्दा हा आहे मित्रांनो की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा स्कोर खूप कमी आला आहे. पण तुम्ही जर एक्झामची डिफिकल्टी लेवल पाहिली तर ती डिफिकल्टी लेवल एक नॉर्मली एक मॉडरेट टू हार्ड एक्झाम होती. कारण म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा म्हणजे फीडबॅक आलेला आहे की सर एक्झाम आत्तापर्यंत आम्ही जेवढे एक्झाम दिले त्याच्यातली सर्वात हार्ड एक्झाम ही WCDची होती. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे मला हे सांगायचं आहे, मी हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की तुम्ही अजून खचून जाऊ नका. कारण तुमचा स्कोर कमी आला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हालाच फक्त स्कोर कमी आला आहे. ऑलमोस्ट म्हणजे एक 50 to 60% विद्यार्थ्यांना हा स्कोर कमीच आला आहे. म्हणजे इवन 100 ते 110च्या खालीच आहेत सर्व विद्यार्थी. ठीक आहे, काही क्वचित विद्यार्थी आहेत जे 120, 140, 160 अशा दरम्यान आहेत. ठीक आहे मित्रांनो, म्हणून म्हणजे तुम्ही असं स्वतःला डिमोटिवेट करून घेऊ नका पहिले तर. आणि तुमचा जो आत्ताचा हा एकदम अभ्यासाचा पिरियड आहे तर तो वेस्ट करू नका ह्या गोष्टीवरून. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि पुन्हा आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असा पॉईंट आहे की सर तो जो काही निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे ती 0.25 2 मार्क्ससाठी 0.25 आहे का 2 मार्क्ससाठी 0.5 आहे. मग हे आणखी म्हणजे क्लिअरली आपण सांगू शकत नाही. कारण जे काही तुमचं नोटिफिकेशन आहे म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये 1/4 किंवा 0.25% असं दिलेलं आहे. म्हणजे मे बी ते 0.5 हे 2 मार्क्ससाठी असावं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं पण म्हणणं आहे की सर आमच्या स्क्रीनवरती ज्यावेळेस आम्ही एक्झाम दिली त्यावेळेस आम्हाला जे काही स्क्रीनवरती निगेटिव्ह मार्किंग दिसलं ते 2 मार्क्ससाठी 0.25 असं दिसलं. ठीक आहे मित्रांनो, याच्यावरती पण तुम्हाला आता येईल त्या 8 दिवसामध्ये एक तुमचा नॉर्मलायझेशनचा म्हणजे एक तुमचा स्वतःचा स्कोर येईल, त्यानंतर नॉर्मलायझेशनचा स्कोर येईल. ठीक आहे मित्रांनो, बघा जोपर्यंत नॉर्मलायझेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला डिमोटिवेट करून घेऊ नका. आणि हा जो आत्ताचा पिरियड आहे म्हणजे बघा एक मी असं ऑब्झर्व केलं आहे मित्रांनो की बऱ्याचदा मुलं काय करतात, एक्झाम झाले की फक्त आणि फक्त हे रिस्पॉन्स की कधी येईल किंवा तुमचा जे काही मार्क कधी येतील, नॉर्मलायझेशन कधी होईल, लिस्ट कधी लागेल. मित्रांनो WCD तुम्ही ज्या दिवशी पेपर दिला त्या दिवशी हे संपलेलं आहे सर्व. म्हणून या गोष्टींच्या म्हणजे या गोष्टींसाठी म्हणजे ही आता हे सेकंडरी पार्ट आहे मित्रांनो, तुमच्या आयुष्यातला हा सेकंडरी पार्ट आहे. कोणता? हे नॉर्मलायझेशनचा स्कोर येणं किंवा रॉ स्कोर येणं, रिस्पॉन्स की येणं. कारण ह्या गोष्टी म्हणजे एक फिक्स झालेल्या आहेत, ह्या ज्या आहेत त्याच होणार आहेत. म्हणून तुम्ही आत्ताचा टाईम ह्या फिक्स झालेल्या गोष्टींसाठी का वेस्ट करताय हा माझा प्रश्न आहे. पहिल्यांदा तुम्ही आत्ता म्हणजे तुमचं झालं तर वेल अँड गुडच आहे, पण तुम्ही माझ्या मते तुम्ही आत्ता पुढच्या एक्झामसाठी जास्त फोकस करावं. PMCची एक्झाम आहे, सिडकोची एक्झाम आहे, बऱ्याच मुलांच्या MIDCच्या एक्झाम आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही त्याचा म्हणजे हा जो टाईम आहे ना तो तिकडे घालावा. कारण असे व्हिडिओ वगैरे किंवा तुमचं जे काही हे रिस्पॉन्स शीट आहे किंवा रॉ स्कोर आहे, नॉर्मलायझेशनचा स्कोर आहे हा येतच राहणार आहे. त्याला येऊ द्या. जस्ट एक सकाळची न्यूज कशी आपण पाहतो, सपोज एक्झाम्पल आज राष्ट्रपती भवनात XYZ एखादी घटना झाली, त्याला आपण न्यूज म्हणून घ्या. तुम्ही ह्या गोष्टीला न्यूज म्हणून घ्या. भलेही तुमच्या आयुष्यात याचा इम्पॅक्ट तुम्हाला खूप पडणार आहे पण ते पडणारच आहे ना. चांगला असेल वाईट असेल तो कन्फर्मच आहे. म्हणून याच्यासाठी तुम्ही आता टाईम वेस्ट न घालवता तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांना आत्ता 100पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी म्हणजे खचून न जाता पुढच्या एक्झामची तयारी करावी. किंवा तुम्हाला जो योग्य डिसिजन वाटतो तुमच्या आयुष्याबद्दल तो पण तुम्ही घेऊ शकता. कारण हा तुमच्या आयुष्यातला सर्वात इम्पॉर्टंट टाईम आहे. ठीक आहे मित्रांनो,
नंतर ज्याला 100 ते 120 मध्ये मार्क आहेत, त्यांचा स्कोअर चांगला आहे, म्हणजे माझ्या मते चांगला आहे, त्यांनी असंच कंटिन्युअस तुमचा अभ्यास सुरू ठेवावा. कोणाच्याही काय कोण म्हणते ह्याला जास्त इम्पॉर्टन्स न देता तुमच्या मनाला काय वाटतंय याचा विचार करा आणि पुढे अभ्यास चालू ठेवा. किंवा पुढे तुम्हाला अभ्यास बंद करायचा असेल तर तो बंद पण करू शकता. ठीक आहे, तुम्हाला हजारो लोक येऊन म्हणतील नाही यू कॅन डू इट, तू करू शकतो, आता तुझी करायचीच वेळ आहे, हीच वेळ आहे, अजून 10 एक्झाम आहेत. नाही मित्रांनो, खरी सिच्युएशन तुम्हाला आणि तुम्हालाच माहिती आहे, म्हणून योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. प्रश्न आहे 140 मार्क जर तुम्हाला या आत्ताच्या एक्झाममध्ये असेल तर तो माझ्या मते सर्वात बेस्ट स्कोअर आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही 140ला पण आत्ता पण तुम्ही लागू शकता, पण मी कन्फर्म सांगू शकत नाही मित्रांनो, कारण नॉर्मलायझेशन नंतर पूर्ण हे चित्र बघतं. नॉर्मलायझेशन ही एक गोळीच अशी आहे की 90वाला पण एकदम 160 घेतोय, म्हणजे हे झालेलं आहे आत्तापर्यंत पाठीमागच्या तुम्ही जर पाहिले असतील. पण आपण एक असं कन्सिडर करून चालू शकतो 140 हा स्कोअर चांगला आहे, 130, 140, 125च्या पुढे जरी स्कोअर असेल तरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करावा. ह्या सगळ्या मोहमायापासून दूर राहावं, कारण आता मी 2-3 दिवस झालं पाहतोय, म्हणजे खूपच मुलं पूर्ण टाईम याच्यावरच फोकस करतायत. मित्रांनो, हा टाईम तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, तो तुमच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करा. हे जे काही प्रक्रिया आहे, आता रिस्पॉन्स की आली, स्कोर येईल, नंतर तुमचं नॉर्मलायझेशन होईल, नंतर तुमची लिस्ट लागेल, ह्या गोष्टी होणारच आहेत. पण ह्या गोष्टींमुळे तुमचा टाईम वेस्ट झाला नाही पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आय होप सो तुम्हाला या गोष्टीपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील, कारण तुम्हाला हा टाईम पुन्हा मिळणार नाही. म्हणून पुढच्या एक्झामसाठी तयार राहा, कारण एक्झाम आल्यानंतरच प्रिपरेशन करणाऱ्या मुलांचं कधीच सिलेक्शन होत नाही. म्हणून तुम्हाला अगोदरपासून म्हणजे आत्तापासून पुढच्या एक्झामची तयारीला लागा. एक्झामची डेट आल्यानंतर फक्त रिव्हिजन करा. मॅक्झिमम MCQ झालेले, ज्याला तुम्ही स्टार केलेले आहेत, जे तुम्ही हायलाईट केलेले आहेत, असे क्वेश्चन पहा. त्यावेळेस हे करा, ना की त्यावेळेस पुन्हा आणखी अभ्यासाला लागा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.